सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे एका सहलीविषयी, जी की कृषी विभागाद्वारा आयोजित करण्यात आली होती। राज्याबाहेरील शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 अंतर्गत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याद्वारे ही सहल आयोजित करण्यात आली होती। अतिशय चांगली सहल आणि खूप छान नवीन काही बघण्यात आले मित्रांनो। खूप छान असा नवीन अभ्यास करायलाच मिळाला आणि खूप मजेदार सहल झाली ही। तर ही सहल जी आहे मित्रांनो, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्या काही घडामोडी या सहलीदरम्यान घडल्या, तर त्याविषयी छोटे जे अपडेट आहे त्याच्या स्वरूपात तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवत आहे मित्रांनो। आणि या सहली संबंधित डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती येणारच आहेत। तर पाहूया मित्रांनो, ही सहल नेमकी कशी झाली, कधी कुठे होतो आम्ही, कधी निघालो, तर याविषयी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर आपल्याला विनंती आहे की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, जेणेकरून तुम्हाला देखील सर्व माहिती मिळून जाईल। तर चला मित्रांनो, सुरू करूया। आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत याला नक्की शेअर करा, जेणेकरून अशी उपयुक्त माहिती त्यांना देखील मिळेल। तर पाहूया मित्रांनो, ही जी सहल आहे मित्रांनो, सुरुवात झाली ती 12 तारखेला सकाळी 7 वाजता। आम्ही जसं आपण पाहत आहात, बँगलोर गाडीने आम्ही बँगलोर येथे पोहोचलो आणि जवळपास 24 तासापर्यंत प्रवास झाला। दुसऱ्या दिवशी जवळपास सकाळी 5 वाजले गेले आम्हाला बँगलोर येथे पोहोचायला। तर 24 तास जवळपास, जसं आपल्याला सांगितलं की हे आमची काही मित्रमंडळी होते बँगलोर स्टेशनवरती। सकाळी उतरल्याच्यानंतर परत तिथून लगेच आम्हाला म्हैसूरला जायचं होतं मित्रांनो। जसं आपण पाहतात, म्हैसूरला आमचं आगमन झालं होतं सकाळीच लगेच। आणि जसं तुम्ही फोटोमध्ये पाहिलं, चक्क मोदीजींनी तोफेच्या जीवावरती आमचं स्वागत केलं। तर पाहायला झालं तर मोदीजी आजकाल शेतकऱ्यांचं अशाच प्रकारे स्वागत करत आहेत, पाहिलं आपण। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आमची पहिली भेट जी होती केंद्रीय रेशीम उत्पादन अनुसंधान एवं प्रशिक्षण संस्था म्हैसूर येथे। आणि ही जी रेशीम संशोधनाची संस्था आहे मित्रांनो, ही जागतिक लेवलची आहे। भारतच काय तर भारताच्या बाहेरून देखील इथे प्रशिक्षणासाठी बरेचसे लोक येतात। आणि इथे 7 दिवसापासून 1 महिना 3 महिना असे मोठमोठे प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात आले होते। आणि आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केले त्या होत्या डॉक्टर मुथुलक्ष्मी मॅम। अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। बेसिकली त्यांना हिंदी तेवढं जमत नव्हतं, तरी देखील इंग्रजीतून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। विशेषतः त्यांना जी सांगण्याची, मार्गदर्शन करण्याची जी तळमळ होती ती जाणवतच होती मित्रांनो। आणि जी रेशीम शेती आहे, अतिशय चांगली आणि फायद्याची शेती आहे। जसं तुम्हाला सांगितलं की हे खूप मोठं तंत्रज्ञान आहे। जसं इथं पाहिलेले जे सुरुवातीला दिसते ते मलबारी, ते आपल्याकडं जास्त चालतं मित्रांनो। आणि त्याच्यानंतर रेशीम शेती कशी करायची याविषयी हे छोटंसं मार्गदर्शन होतं। हे बेसिकली ज्यांच्याकडे पाणी कमी आहे त्यासाठी त्यांनी एक असा डेमो तयार केला होता, जे की रेशीमचे झाडं कशाप्रकारे लावायचे आणि कशाप्रकारे त्याला पाणी वगैरे द्यायचं। तर हे आपण पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारचं रेशीम ट्रे ठेवण्यासाठी एक जाळी असते, त्याच्यानंतर पाण्याची टाकी। आणि हे जे पाहतात आपण, याच्यामध्ये जे रेशीमचे किडे वगैरे आहेत तर ते ठेवण्यासाठी नेमकं कशाप्रकारे असायला हवं। आणि हे एक जो आपला रेशीम किड्यासाठी जे घर तयार करतो आपण, किंवा बेसिकली म्हणा गोदाम टाईप आहे हे, तर त्याचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, ट्रे ठेवण्याची जागा कुठे असायला पाहिजे, मध्ये किती जागा असायला पाहिजे, याच्यासाठीचा देखील अतिशय चांगल्या प्रकारे नमुना इथे तयार करून दाखवण्यात आला होता। त्याच्यानंतर हे जे रेशीम किड्याचं जे जीवनचक्र असते, कालक्रम त्याच्यानुसार कशाप्रकारे असते, तर त्यासंबंधी हा फोटो होता, ते देखील इथे दाखवण्यात आलं होतं। आणि ज्या मॅम होत्या त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व माहिती सांगितली होती। त्याच्यानंतर हे जे सर आहेत, हे मृत्युंजय सर आहेत, त्यांनी जो रेशीमचा प्लांट आहे तिथे आम्हाला घेऊन गेले होते। तर हे जे आम्ही जिथे उभे होतो मित्रांनो, तर तिथे जवळपास 350 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रेशीमचे प्लांट लावलेले होते। प्रत्येक प्लांट हा एकमेकापेक्षा वेगळा होतो। आणि त्याच्यानंतर मित्रांनो, त्याच दिवशी रेशीमसाठी जे आधुनिक मशिनरी वगैरे लागतात, तर त्याच्याविषयी देखील तिथेच एक वेगळं शिक्षण होतं, तिथे दाखवण्यात आलं। कारण आतापर्यंत आपण जो रेशीमची शेती करतो ती पूर्णतः आपल्या मनुष्यचलित स्वयंहस्ते करतो, परंतु याच्यामध्ये आता नवनवीन काही मशिनरी देखील आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे रेशीम शेती करणे अतिशय सोपे आणि कमी वेळामध्ये झालेलं आहे। तर त्यासंबंधीच्या ह्या काही मशिनरीज होत्या। तिथे देखील वेगवेगळ्या प्रकारचे हे, जसं आपण पाहतात, हे चॉपर मशीन आहे, जो की आपण आळ्या छोट्या असताना जो पाला आपल्याला आल्यानं टाकायला होता, जो आपण हाताने कट करून बारीक करून टाकतो, तर त्याऐवजी हे चॉपर तिथे त्यांनी वापरलं होतं। त्याच्यानंतर ट्रे ठेवण्यासाठी, जे आळ्यांचे ट्रे असतात ते ठेवण्यासाठीचे वेगवेगळ्या प्रकारचं सिस्टम हे त्यांनी नव्याने तयार केलेलं। जसं आपला यात्रेमधला जो पाळणा असतो, तर त्या पद्धतीचं हे एक त्यांनी
तिसऱ्या दिवशी आम्ही पाहिला मैसूर पॅलेस, जो की अतिशय प्रसिद्ध आणि डोळ्याचे पारणे फेडणारा वास्तुकलेचा अतिशय सुंदर असा नमुना इथे पाहायला मिळतो. आणि जसं आपण चित्रामध्ये मैसूर पॅलेस पाहिला, आतमध्ये देखील जे राजाला वेगवेगळ्या प्रसंगी मौल्यवान वस्तूंची भेट अनेक इतरही राजे किंवा व्यापारी यांच्याकडून देशी परदेशीचे जे भेटण्यासाठी येतात, तर प्रत्येक वेळेस राजांसाठी काही ना काहीतरी एक गिफ्ट घेऊन येतात. तर अतिशय सुंदर प्रकारची गिफ्ट की डोळ्यावरती विश्वास बसत नाही की त्यावेळेस देखील एवढी चांगल्या प्रकारची हस्तकला आपल्याकडे अवगत होती. अतिशय सुंदर असे छोटे छोटे नक्षीकाम या प्रत्येक गिफ्टवरती केलेलं होतं आणि हे गिफ्टचे सोन्याचे चांदीचे देखील होते. आणि जसं आपण पाहिलं हे छत आहे, छतावरती देखील चांगल्या प्रकारचे नक्षीकाम देखील कोरीवकाम केलेले होते. आणि भिंतीवरती जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रसंगी, दसऱ्याच्या प्रसंगी वगैरे ज्या काही वेगवेगळे सण उत्सव याचे फोटो म्हणजे पेंटिंग म्हणता येईल आपल्याला, पेंटिंग त्याचे काढलेल्या होत्या. आणि हे जे आपण पाहतात मित्रांनो, हा पॅलेसचाच एक भाग आहे. अतिशय सुंदर असा भाग होता. आणि ते झुंबर, त्याचप्रमाणे आपण बघत आहात खांबावरती देखील अतिशय चांगल्या प्रकारे रंगकाम आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन काढले होत्या. अतिशय सुंदर असा हा राजवाडा होता. आणि वाडियार घराणे जे मित्रांनो आहे त्यावेळेस जवळपास सर्वात श्रीमंत असं घराण्यापैकी एक भारतातील होतं. तर असा हा मैसूर पॅलेस होता. आणि हे जे आहेत हे कृष्णराजा वाडियार यांची एक प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बनवलेली एक मूर्ती होती. जसं मित्रांनो पाहतात आपण, अतिशय सुंदर आणि भव्य असा हा 3 मजली जवळपास हा राजमहल आहे. आणि हे आहे छताचा भाग. तर पाहतात आपण तर छतावरती अतिशय सुंदर प्रकारचे जे पेंटिंग आहेत. कमालीची गोष्ट आहे की कशाप्रकारे या पेंटिंग केलेल्या असतील. तर हिंदू देवी देवतांचे अतिशय छान छान प्रकारचे चित्र इथे आणि फुलाचे वगैरे चित्र काढण्यात आले होते. त्यावेळेचे जे कारागीर होते मित्रांनो, त्यांचे जे कौशल्य पाहिल्यास खरंच विचार करायला भाग पाडणारे एवढे सुंदर चित्र काढणे. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये जे रंग भरण्याची पद्धत होती अतिशय चांगल्या प्रकारची. आणि मग ते विचार करायला भाग पाडते की त्यांना रंगाची एवढीच समज होती. तर अशा प्रकारचा अतिशय भव्य दिव्य असा राजवाडा होता. जसं आपण पाहतात छतावरती इथे की विष्णूचे वेगवेगळ्या प्रकारचे इथे चित्र काढण्यात आले होते. शेषशय्या करते वेळेस विष्णू आणि लक्ष्मी यांचे हे चित्र काढण्यात आले होते. आणि हा देखील राजवाड्यातील एक अतिशय सुंदर असा भाग होता. बहुतेक वेगवेगळ्या प्रसंगी सण उत्सवाच्या वेळेस याचा उपयोग जास्त प्रमाणात होत असावा. आणि वरती जर पाहिलं आपण तर लाकडाचं असे चांगल्या प्रकारचं काम केलं होतं. आणि हा मध्ये एक छोटासा मंडप टाईप होता मित्रांनो. आणि या साईडला जर आपण पाहिलं तर इकडे एक चांदीचा दरवाजा देखील आहे. त्याचा एक व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे मित्रांनो. तर त्या दरवाजावरती देखील अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलं होतं. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी आमचा चौथा दिवस होता. चौथ्या दिवशी आमची भेट झाली ती CFTRI ही एक केंद्रीय संस्था आहे मित्रांनो, जी की आपल्याला शेतीमधील फळभाज्या पालेभाज्या काढल्याच्या पश्चात त्याच्यावरती कुठल्या प्रकारची प्रक्रिया करायची जेणेकरून की एक्सपोर्ट क्वालिटीचं त्याचं आपल्याला उत्पादन घेता येईल. तर याविषयी मार्गदर्शन करते. आणि हे त्याचं ऑफिस होतं मित्रांनो. ऑफिस बघून नक्कीच तुम्हाला वाटेल की राजवाडा आहे की ऑफिस आहे. तर हे जे आहे मित्रांनो हे देखील राजघराण्याने डोनेट केलेलं म्हणजे दान केलेला एक राजवाड्याचाच भाग होता, जो की वेगळ्या पद्धतीने बांधण्यात आला होता. आणि थोडासा मुख्य राजवाड्यापासून छोटासा असलेला परंतु दूर होता. तर हा पूर्णतः सरकारला त्यांनी डोनेट केलेला एक ऑफिस होतं CFTRI. आणि येथे देखील अतिशय चांगलं मार्गदर्शन आम्हाला भेटलं की काढणी पश्चात जास्त काळ टिकवण्यासाठी किंवा एक्सपोर्ट क्वालिटीसाठी फळं आपण कशा प्रकारे त्याच्यावरती प्रक्रिया करू शकतो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे सुकवून फळावरती प्रक्रिया करून ऑनलाईन विक्री केल्या जाते, तर त्यासंबंधी खूप चांगलं मार्गदर्शन इथे मिळालं. तर हे बघू शकता आपण मित्रांनो, त्या CFTRI ऑफिसच्या बाहेरील गार्डनचं एक दृश्य आहे. येथे मित्रांनो एक विशेष आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट वाटली की येथे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जे होते ते होते अनंत गहिरे. आपले परभणी येथील पाथरी तालुक्यातील गुंज येथील होते. आणि ते 2 वर्ष झाले मागील इथे कार्यरत आहेत. फळ प्रक्रियेबाबत त्यांनी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन इथे केले आम्हाला. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या अंतर्गत विभागातील विविध मशिनरी आणि उद्योग तयार करण्यासाठी आपल्याला कशा प्रकारच्या मशिनरीची गरज असते तर ते दाखवलं आहे. म्हणजे समजा गरम वाफ बॉयलर तिकडे स्टीम आपल्याकडे बॉयलर नसणार आहे, त्याच्यामुळे आपण काय करू, एक तर इलेक्ट्रिकल असेल आपल्याकडे, इलेक्ट्रिकल मोठा लांबून अशामध्ये तुम्ही सॉस स्टार्ट करू शकता. हे समजा 250 ml ते 500 ml पण इलेक्ट्रिकल पण
मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे फळे भाज्या यांना सुकवून किंवा ड्राय करून ड्रायर आणि बऱ्याच प्रकार ड्रायर मिळतात, तर त्याच्या सहाय्याने पॅकिंग करून ऑनलाईन याला खूप डिमांड आहे. 2 दिवसामध्ये मित्रांनो केंद्रीय रेशीम संशोधन मैसूर येथील आमची भेट आणि अभ्यास दौरा जवळपास पूर्ण झाला होता. आणि आमची पुढील जी भेट होती मित्रांनो ती बँगलोर येथे आयोजित करण्यात आलेली होती, जिथे की फळबागाविषयी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची माहिती मिळणार होती. तर हा व्हिडिओ मित्रांनो तेच रेशीम संशोधन येथील 2 दिवसाचा मुक्काम सोडून जाते वेळेसचा आहे. त्यानंतर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे बँगलोर सिटी येथे जसं आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात तर मेट्रोचा प्रवास देखील अनुभवला. जवळपास सर्व शेतकरी हे मित्रांनो जो मेट्रोचा प्रवास आहे त्यासाठी नवीनच होते, त्याच्यामुळे खूप छान मजा आली आणि सर्वांना मेट्रोच्या प्रवासाचा अतिशय चांगल्या प्रकारे आनंद घेता आला. आणि आमच्यासोबत जे आम्हाला मार्गदर्शक जे होते कृषी विभागातर्फे राठोड सर आणि रेंगे सर यांचं आम्हाला प्रत्येक क्षणी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन लाभलं, कारण त्यांनी अशा प्रकारचे अभ्यास दौरे बऱ्याच वेळेस आयोजित केले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना त्यांचा जो अनुभव आहे त्याचा आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव झालेला आहे. आणि जी पुढची भेट होती आमची ती होती ICAR, जे की आपलं भारतीय बागवानी संशोधन संस्था आहे. इथे भेट होती मित्रांनो. इथे अतिशय चांगल्या प्रकारचे बागवानीविषयी स्पेशली जे तिथले प्रिन्सिपल सायंटिस्ट होते त्यांनी बागवानीविषयी म्हणजे या आंब्याविषयी खूप चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन घेतले. आणि आंब्याचे फ्लॉवरिंग आणि लागलेले फळं पाहता नक्कीच त्यांनी वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि त्यांचं जे काही प्रायोगिकता ते त्याचा खरंच आपल्याला चांगला एक अनुभव इथे पाहावयास मिळाला. तर प्रत्येक ठिकाणी मित्रांनो जर पाहायलाच गेलं तर प्रत्येक संस्थेमध्ये अतिशय छान प्रकारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी एक छान ऑडिटोरियम टाईप हॉल होता आणि पुढे प्रोजेक्टर साऊंड सिस्टम वगैरे अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण इथे प्रत्येक वेळेस मिळालेलं आहे मित्रांनो. तर येथे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी होते डॉक्टर मंजुनाथ सर, जे की प्रिन्सिपल सायंटिस्ट होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आणि वेगवेगळ्या प्रकारचे पद्धतीनं आंबा या पिकावरती जे संशोधन केलं त्याचं मार्गदर्शन केलं होतं. तर हे त्यांच्या संस्थेविषयी काही मार्गदर्शन होते. बनाया है तो आपने क्या देख सकते हैं, लाइन टू लाइन जो है 4 मीटर है. 4 मीटर मतलब क्या है, मतलब एक 13 फीट रहेगा. 13 फीट अंदाज. ओके 4 मीटर लाइन टू लाइन. ये लाइन टू लाइन है. वैरायटी है अल्फांसो. वैरायटी अल्फांसो है. हमने क्या किया है, रूट स्टॉक वोलो रूट स्टॉक के ऊपर उसको इन सिटू ग्राफ्टिंग किया है. ICAR येथे छान प्रकारचे फळबागेविषयी माहिती मिळाल्यानंतर मित्रांनो त्या दिवशी आमचा मुक्काम होता द आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकरजी यांचं खूप मोठं एक ते आश्रम आहे, जे की जगातील सर्वात मोठं केंद्रस्थान आहे. तर या आश्रमामध्ये आमचा त्या दिवशीचा मुक्काम होता. अतिशय छान असा आणि खूप सुंदर असं हे आश्रम होतं मित्रांनो. प्रवेश करताच असा रविशंकरजींचा छान मोठा फोटो आपल्याला मिळतो. आणि हा आश्रमातील ध्यानधारणेचं जे मेडिटेशन आपण करतो चिंतन मनन, तर त्यासाठीच एक वेगळा एक भाग तयार केलेला होता. अतिशय छान शांतता येथे होती आणि जगभरातून वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते इथे ध्यानधारणेसाठी लोक येत असतात. तर आपण देखील इथे ऑनलाईन बुकिंग वगैरे करू शकता. आणि अतिशय सुंदर आणि शहरापासून जवळपास बाहेरच असलेलं निसर्गरम्य असं शांत असं एक ठिकाण आहे. आश्रम खूप मोठा आहे मित्रांनो. तर यासाठी आपण ऑनलाईन देखील बुकिंग करू शकता आणि एक 4 ते 5 दिवस घालवण्यासाठी अतिशय चांगला आश्रम आहे. बऱ्याच प्रकारचे तुम्हाला इथे ज्ञान मिळून जाईल मित्रांनो. आणि मेडिटेशन करण्यासाठी खूप छान असं ठिकाण आहे. तर सुंदरसा असा सुरुवातीला प्रवेशद्वारावरची एक नंदी आपल्याला पाहायला मिळतो. बँगलोरला जर गेले मित्रांनो तर श्री रविशंकरजी यांचं हे जे आश्रम आहे ते पाहायला विसरू नका. आणि इथे आपल्या फॅमिलीसोबत तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे राहू शकता. आणि राहण्यासाठी आणि जेवणाची देखील उत्तम अशी सोय आहे. विशेष म्हणजे जो सात्विक आहार आपण म्हणतो तर त्याच अतिशय चांगला या आश्रमामध्ये मिळते. तर या आश्रमाला भेट द्यायला विसरू नका मित्रांनो. नक्की आश्रमाला भेट द्या. असा आम्ही सकाळचाच नीरव शांतता आहे त्याचा अनुभव या आश्रमामध्ये घेतला होता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आमचा पुढचा जो टप्पा होता तो आम्ही फक्त फिरण्यासाठी आणि बँगलोर दर्शनासाठी दिला होता. कारण आमची जी सहल आहे मित्रांनो ती जवळपास संपत आली होती. तर शेवटचा दिवस आम्ही बँगलोर दर्शनासाठी दिला. तर हे जे पाहत आहात मित्रांनो आपण इथे हे आहे बोटॅनिकल गार्डन. अतिशय सुंदर असं गार्डन होतं. खूप मोठमोठे झाड होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय पुरातन अशा वनस्पती होत्या जे की औषधी वनस्पती वगैरे इतर भागातून ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत तर त्या इथे आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा प्रकारचे खूप मोठमोठे झाडं जे की आपल्याला आजकाल अतिशय दुर्मिळ पाहायला भेटत आहेत. तर इथे काही झाडं जे होते मित्रांनो हे 300 वर्षापूर्वीचे देखील झाडं होते. तर अशा प्रकारे आम्ही
बोटॅनिकल गार्डन पाहण्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर बँगलोर येथे मित्रांनो पाहण्यासाठी प्राणी संग्रहालय देखील खूप छान आहे. ते देखील आपण पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे की आपण आता विसरत चालूत किंवा बऱ्याच वर्षात आपण पाहिले नाहीत, अशा प्रकारचे खूप छान प्रकारचे इथे प्राणी पाहावयास मिळाले. तर बोटॅनिकल गार्डनमधलेच हे एक झाड आहे, पाहू शकता मित्रांनो आपण किती याची उंची आहे. जवळपास कॅमेऱ्यामध्ये देखील एका फ्रेममध्ये मावू शकत नाही. त्याच्यानंतर ही एक कलाकृती तयार करण्यात आली होती मित्रांनो, जी आपण मध्यस्थानी पाहत आहात. तर हे जे आपले बुके वगैरे असतात, आपण भेटवस्तू देतो, तर त्याच्यामध्ये जो स्पंज असतो हिरवा, ते स्पंज वापरून ही कलाकृती तयार करण्यात आली होती. बँगलोर दर्शनातील पुढचा जो भाग होता मित्रांनो, सायन्स म्युझियमचे दर्शन. अतिशय छान प्रकारचे सायन्स म्युझियम होते. इथे जवळपास जुन्या वस्तूपासून ते आधुनिक युगापर्यंत जे काय आपण आधुनिक पद्धतीचे जेवढ्या वस्तूचा वापर करतो, तर सगळ्या गोष्टीचं इथे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. हे सायन्स म्युझियम खूप छान आहे मित्रांनो, नक्की आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे आपल्या छोट्या छोट्या मुलांना देखील पाहण्यास घेऊन जाऊ शकता, कारण शैक्षणिक उपयोगितेचे इथे बरेच काही दाखवण्यात आलं होतं. आपण पाहू शकता हा डायनासूर आहे. डायनासूरची एक प्रतिकृती इथे तयार करण्यात आली होती. आणि ॲक्च्युली हा आवाज करत होता आणि इकडे तिकडे मान देखील हलवत होता. तर अशा प्रकारचे जे काय वैज्ञानिक नियम वगैरे होते, तर त्याचे ते इथे अतिशय चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आले होते. तर त्याच्यातच हा एक नमुना होता, जसं की वजन उचलण्यासाठी कशा प्रकारे बांधलेले आहे. तर याच्यानुसारही आपल्या हातावरती किती ओझं त्याचं लागू शकतं, तर याचं एक अतिशय उत्तम उदाहरण दाखवलं होतं. तर कशा पद्धतीने वजन बांधल्याच्या नंतर उचलण्यामध्ये अवघड कुठल्या परिस्थितीमध्ये जाते आणि सोपं कुठल्या परिस्थितीमध्ये जाते, तर याचा एक अतिशय उत्तम नमुना दाखवण्यात आला होता. तर वेगवेगळ्या प्रकारचे पाहणे वगैरे जे आहेत आपले, ते कसे असतात. त्याच्यानंतर हे जे इंजिनमधले गिअर्स म्हणा किंवा वरचे पुल्ली म्हणा, तर ते कशाप्रकारे काम करतं हे देखील इथे दाखवण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर हे प्रॅक्टिकली मित्रांनो वर्क देखील करत होतं. इथे छोटे छोटे बटन देण्यात आले होते, जे नॉब्स असतात, त्याच्या सहाय्याने हे प्रॅक्टिकली वर्क देखील करत होतं. तर अशा प्रकारचे वैज्ञानिक बरेच सारे नियम वगैरे इथे दाखवण्यात आले होते. त्याच्यानंतर हे मित्रांनो आपण पाहू शकता, हे वजन उचलण्याचं एक सिस्टम आहे, पुल्ली आहे. जसे की एका पुल्लीवरती आपल्याला किती बळ लावावं लागते. जर 2 पुल्ल्या असतील आणि त्या विशिष्ट पद्धतीने जर लावलेल्या असतील, तर कशाप्रकारे सोपे जाते. तर असे 3 ते 4 उदाहरणाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यात होतं. आणि हे प्रॅक्टिकल असल्यामुळे मित्रांनो समजण्यासाठी देखील खूप सोपं होतं. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहू शकता मित्रांनो, हे वेगवेगळ्या यंत्रामध्ये वापरले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम असतात, जसं लॉकमध्ये असो किंवा इतर प्रकारे. तर हे अशा प्रकारचे खूप मोठं जवळपास 4 मजली बिल्डिंग आहे. तर इथे आपल्याला पाहण्यासाठी जवळपास 2 ते 3 तास आपल्याला नक्की द्यावे लागतील, कारण एवढ्या प्रकारची अतिशय चांगल्या प्रकारची इथे माहिती इथे दर्शवण्यात आली होती. त्याच्यानंतर ही चेन सिस्टम मित्रांनो पाहू शकता आपण, वेगवेगळ्या प्रकारचे चेन असो की बेल्ट असो. तर जवळपास जसं म्हटलं की सुरुवातीपासून ते आतापर्यंतचे सगळ्याच प्रकारचे आधुनिक जेवढे काही यंत्र वगैरे आहेत, तर त्याच्याविषयी जे बेसिक प्रिन्सिपलने ज्या काम करतात, तर त्याच्याविषयी जे नियम आहेत, तर ते अतिशय चांगल्या प्रकारे इथे समजावून सांगण्यात आले होते. तर जसं की आपण पाहू शकता मित्रांनो, हे एक स्प्रिंग लोडेड वॉच वगैरे याच्यामध्ये वापरले जाणारे मेकॅनिझम आहे. हे एक वेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम आहे, जे की लॉकमध्ये वगैरे वापरले जाऊ शकते आपल्याकडे. हे असे वेगळ्या प्रकारचे एक बॉलची पझल देखील इथे दाखवण्यात आली होती, की जी की चढ उतार किंवा जास्त अंतरा जर असेल, तर बॉल कशाप्रकारे त्याची गती वेग हे कमी जास्त होऊ शकते. तर याविषयी देखील इथे दाखवण्यात आले. ते छान पझल आहे मित्रांनो ही. त्यानंतर इथे मित्रांनो अतिशय जुना जवळपास 1916चा जो ट्रक आहे, सुरुवाती क्षणातले ट्रक कसे असायचे, तर तो देखील इथे दाखवण्यात आला होता. त्याच्यानंतर आपण विचार करू शकतो मित्रांनो, ट्रकची जी बनावट वगैरे आहे, तर ते एक तंत्रज्ञानामध्ये कशा प्रकारचा बदल झाला आणि त्याच्या बदलाच्या सहाय्याने नवनवीन आपले वाहन देखील आजचे कशा प्रकारचे आहेत. तर याचं उत्तम उदाहरण इथे आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथेच आपल्या जे चंद्रयान 3 जी मोहीम आहे, तर त्याच्याशी संबंधित जे रोवर आहे किंवा लँडर आहे, तर ते देखील इथे दाखवण्यात आलं होतं. तर कशाप्रकारे काम करतं त्याच्याविषयी छान प्रकारची एक आपले माहिती इथे दाखवण्यात आली. ते आपलं जे इस्रो आहे मित्रांनो, इस्रोचे काम अतिशय चांगले आहे याच्यामध्ये. तर त्याविषयी इथे दाखवण्यात आलं होतं. चंद्रयान 3चं जे एक प्रतिकृती आहे ती इथे ठेवण्यात आली होती, जेणेकरून की ते सर्वांना पाहता यावं आणि त्याच्याविषयी सर्वांना माहिती देखील मिळावी. तर अशा प्रकारची तेथे माहिती देखील देण्यात आलेली होती. त्यानंतर आता जे नवीन घेतलेले तंत्रज्ञान म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स किंवा बस याच्याविषयी देखील जे की स्वतः चालतात. कुठल्याही ड्रायव्हरची गरज या कारला चालण्यासाठी पडत नाही, तर ती तंत्रज्ञान दाखवण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर जे स्टेअरिंग व्हीलचं मेकॅनिझम कशाप्रकारे काम करतं
किंवा प्लॅनेटरी गिअर जो आपण म्हणतो तो देखील कशाप्रकारे काम करतो वेगळं, त्याच्यामुळे की वाहनं बनवणं आणि त्यांना चालवणं किती सुकर झालेले, किती सोयीचं झालेले, तर याच्याविषयी देखील इथे एक तंत्रज्ञान दाखवण्यात आलं होतं. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, हे तंत्रज्ञान आपल्याला सर्व आपल्या स्वतःच्या हातांनी हाताळता देखील येत होतं. ते एक विशेष आनंदाची बाब होती. तर इथे आपल्या पाल्याला घेऊन नक्की जा असे मी नागराची विनंती करेल, कारण त्यांना नवनवीन शिकण्यासाठी आणि जुन्या देखील माहिती होण्यासाठी बरंचसं इथे दाखवण्यात आलं होतं. तर अशा प्रकारचं हे एक म्युझियम. त्याच्यानंतर मित्रांनो, सुरुवातीचा जो वाफेपासून चालणारा पंखा, जे की आपल्याकडे आजकाल सिलिंग फॅन वगैरे असतात, तर हा अशा प्रकारचा जुना वाफेवर चालणारा एक पंखा असायचा. सुरुवातीच्या काळामध्ये राजा महाराजांच्या महालामध्ये असायचा, कारण सुरुवातीला लाईनीचा शोध आपला लागलेला नव्हता. हे एक बॉयलर आहे मित्रांनो वाफायचं. सुरुवातीचं बॉयलर जे आहे रेल्वे चालवण्यासाठी म्हणा किंवा प्लांट चालवण्यासाठी जे कसं असायचं. त्याच्यानंतर हे एक इंजन आहे जे की इथे आपल्याला दाखवण्यात आलं होतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जे डिझेल इंजिन आहेत किंवा गॅस इंजिन देखील आहेत, तर ते अतिशय चांगल्या प्रकारे इथे दाखवण्यात आले. कट करून दाखवण्यात आले, जेणेकरून की आपल्याला मधली जे गिअर सिस्टम वगैरे आहे कशाप्रकारे काम करतं हे अतिशय चांगल्या प्रकारे इथे आपल्याला पाहायला मिळतं. तर हे म्युझियम जे आहे मित्रांनो, आधुनिक आणि जी जुने आपले शोध आहेत तर याच्याविषयी अतिशय चांगला उत्तम असा एक नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूल पंप किंवा इंजिन पूर्वी कशी होती आणि आता त्यांचा आकार किंवा त्यांचे फंक्शन किंवा त्यांचं जी क्षमता आहे ती कशाप्रकारे बदलत गेली, तर याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारे ते दाखवण्यात आलं होतं. मित्रांनो, पूर्वीचे इंजन हे आकाराने मोठे असायचे, परंतु त्या तुलनेत ताकदीने कमी असायचे. परंतु आताचे जे छोटे इंजन देखील आहेत ते आकाराने छोटे झालेले आहेत, परंतु ताकद त्यांची कितीतरी पटीने जास्त वाढलेली आहे. तर अशा प्रकारचे इथे म्युझियममध्ये पाहिल्याच्यानंतर आपल्याला दोन्हीतील फरक हे चांगल्या प्रकारे जाणवतो आणि अतिशय चांगले उत्तम असे हे एक म्युझियम आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे मोठमोठे इंजन असायचे जहाजाचे किंवा विमानाचे, त्याचं देखील इथे दाखवण्यात आलेलं होतं. तर हे एक वेगळ्या प्रकारचं इंजन आहे मित्रांनो, ते देखील इथे दाखवण्यात आलं होतं. प्रत्येकच वाहनामध्ये कामी येणारे स्पार्क प्लग जे आहे ते सुरुवातीला कसे असायचे आणि त्याच्यानंतर आता कशाप्रकारे चेंज केले आणि कशाप्रकारे त्याची फंक्शनॅलिटी असते, मध्ये इतरही छोटे छोटे पार्ट कसे असतात ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने इथे दाखवण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे विमानाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे सुरुवातीच्या क्षणाचे इंजिन होते ते दाखवले होते. हे जे आहे ते रॅडियल एअरक्राफ्ट इंजिन आहे. इंजिन बघून मित्रांनो खरंच आश्चर्याची बाब वाटते. अतिशय जड आणि मोठ्या आकाराचे इंजिन असते आणि हे एवढे मोठे इंजिन घेऊन देखील जे आपलं विमान आहे अतिशय चांगल्या प्रकारे स्फूर्तीने एकदम कशा प्रकारे उडू शकते, हे खरंच आश्चर्याची बाब आहे. तर अशा प्रकारचे अनेक इंजिन इथे एअरक्राफ्टचे दाखवण्यात आले होते. हे देखील एक एअरक्राफ्टचेच वेगळ्या प्रकारचे इंजिन आहे मित्रांनो. थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त विकसित असं इंजिन आहे. तर याचं नाव आहे ट्विन रो रॅडियल एअरक्राफ्ट इंजिन. ट्विन रो म्हणजे काहीतरी नक्कीच त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स इंजिन आहे आणि आकाराने देखील खूप मोठे आणि जटिल, अतिशय जटिल. तर अशा प्रकारचं जटिल प्रकारचं इंजिन आहे. खरंच एक वेळेस विचार करायला भाग पाडतो की त्या काळी देखील एवढ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे अवगत होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे दाखवण्यात आलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्व जे आहेत ते कसे असतात आणि ते कशाप्रकारे काम करतात. स्टीम व्हॅल्व असो, डिझेल व्हॅल्व असो, तर हे कशाप्रकारे काम करतात, तर त्याच्याविषयी सगळ्या प्रकारच्या व्हॅल्वचं इथे एक अतिशय चांगल्या प्रकारचं उदाहरण इथे आपल्याला पाहावयास मिळते. तर हे जे आहेत ते स्टीम व्हॅल्व्स होते मित्रांनो. त्यानंतर हे एक एअरक्राफ्टचंच इंजिन होतं मित्रांनो, खूप मोठ्या आकाराचं असं, जे की आपल्या आजकालचे ट्रक जे आहेत ट्रकपेक्षाही मोठ्या आकाराचं वाटत होतं. हेच बहुता कार्गो प्लेन वगैरे जे असतात तर तशा प्लेनचं इंजिन असावं, कारण फायटर प्लेनचे इंजन वेगळे असतात. तर हे देखील इंजिन येते अतिशय मोठ्या आकाराचं आणि जड आकाराचं. तर हे बघूनच आश्चर्य वाटतं की एवढं मोठं जड हे इंजिन घेऊन एअरक्राफ्ट कशा प्रकारे उडू शकतं. कमालीची गोष्ट आहे ना मित्रांनो. तर या गोष्टीवर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा नक्कीच, कारण जेणेकरून लाईक केल्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, हे जे पुढचं जे इंजनाचा प्रकार आहे हे असते पक्के फायटर प्लेनचं इंजन असतं. तर हे इंजन जे बनवलेले रोल्स रॉयस कंपनीनं, जे तुम्हाला माहिती आहे का, रोल्स रॉयस कंपनी ही अतिशय महागड्या गाड्या बनवते की ज्यांच्या गाड्यासाठी पहिलेच आपल्याला ऑर्डर द्यावी लागते. तर त्या कंपनीचं हे रोल्स रॉयस कंपनीचं हे जेट विमानाचं शेवटी आपल्या भारतीय सैन्याची जी मिसाईल सिस्टीम वगैरे आहे किंवा आपलं सिक्युरिटी सिस्टम जे कशा प्रकारे काम करतं याच्याविषयी अतिशय छान प्रकारे येथे प्रदर्शन दाखवण्यात आलं होतं. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. हा एक चांदीचा दरवाजा असून मित्रांनो हा म्हैसूर पॅलेस येथील आहे. तर याच्यावरती श्रीकृष्णांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत तर त्या लीला येथे दर्शवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे एवढं छान आणि सुंदर असं हे याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे, जे की चांदीचं आहे पूर्णतः. तर श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लीला आहेत, कालिया नाग मर्दन असो, हे सुंदर दृश्य
लोणी चोरणे असो, चोरणे वगैरे आहे, तर त्यासंबंधी अतिशय छान प्रकारचं बारीक बारीक याच्यावरती आणि सुंदर असं काम तिथे राजवाड्यामध्ये दाखवण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी सहल झाली मित्रांनो. तर ही सहल आपल्याला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, याविषयी आपल्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवा मित्रांनो. आणि माझी विनंती आहे की सर्वांनी अशा प्रकारच्या सहलीचा लाभ हा नक्कीच घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन अनुभव मिळतात. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.